कसं वाटलं असेल माझ्या भावाला? माझ्या मनाचा मी कवा विचार केलाच नाही ह्यांनी. माझं खानदान काढलं, माझ्या भाचीच्या हळदीत येऊन तमाशा केला, माझ्या भावाला धमकी देऊन आलं. आता कुठल्या तोंडानं भावाच्या पुढे जाऊ मी आणि कुठल्या तोंडानं माधुरीच्या लग्नात जाऊ? ए सुतक पडले वेगळे या घरात. ते रडतीयस अगदी. तोंड बंद कर तुझं. आणि बोलला ते 4 शब्द तर तुझ्या काय काळजाला भोक पडली होय ग? हा, तुला माहिती आहे ना ते चिवळ्याचा मेंदू आहे गुडघ्यात. त्याचं नको मनावर घेऊस आणि गप बस आता. रडणं थांबव. आत्या, आपणचा राग काय नवीन आहे का तुमच्यासाठी? नका ना एवढा त्रास करून घेऊ. आपण रागाच्या भरात बोलले असते. उद्या शांत झाले ना की सगळं नीट होईल. नाही, ह्याचाच विचार करत आले आजवर म्हणून शांत बसत राहिले. पण ह्यांनी आज जे काय केलं ते पोटात घालण्यासारखं नव्हतं. माझ्या माधुरीची हळद होती, माझं लेकरू लई खुश होतं, समजा कसं छान चाललं होतं. पण या माणसाने मध्ये येऊन. तुम्ही शांत व्हा बघू. रडून हे सगळं बदलणार आहे का? तुम्हीच सांगा. आत्ता जाऊन झोपा. पाहिजे तर आपण उद्या मामांकडे जाऊया आणि त्यांची माफी मागूया. ते माफ करतील. खरंच तसं होईल का ग? हा मग. अहो, तुमचा भाऊ आहे तो. तुमच्यासारखंच त्यांचं मन पण मोठं असेलच की. माफ करतील. आणि पाहिजे तर आपणचा राग शांत झाला ना की तुम्ही परत एकदा त्यांच्याशी बोला. पण आत्ता उगाच काळजी करत बसू नका. जाऊन झोपा. लाली, किती समजूतदार आहेस ग तू. मग सून कोणाची आहे? झोपा. तुम्ही जाऊन झोप जाता. मी बी जाऊन झोपते. मी झोपते पण तुम्ही पण लवकर झोपायचं. या म्हाताऱ्याला राडा घालायची काही गरज होती का? आता घाबरून ती माधुरी घराबाहेर पडलीच नाही तर काय करू मी? माझ्या 20 लाख रुपयाचं नुकसान कोण भरून देईल याचा बाप? काही झालं तरी ते 20 लाख रुपये मला पाहिजेत. कसला एवढा विचार करताय? आपण एवढा राडा नव्हता घातला पाहिजे. तुम्ही नका ना एवढा विचार करू. तिकडे आत्याबाई पण हाच विचार करून रडत बसल्यात. तुम्ही तरी त्रास करून घेऊ नका. आणि त्रास करून घेऊन जे घडलं ते काय बदलणार आहे का? लय उशीर झालाय. बाय पाहिजे ना. गोपाळ कुठे? कुठं अडकलाय? गोपाळ कुठं अडकलाय? आप्पांच्या आणि पप्पांच्या भांडणामुळं त्यानं प्लॅन तर कॅन्सल केला नसेल ना?
तो मला फसवत तर नसेल ना? नाही 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 नाही, असं नाही करणार तो. गोपाळ नक्की येईल. खरंच मला फसवलं तर? गोपाळ, कुठे आहेस तू? अरे झोपलाय काय देवी सिंग? तिकडे माधुरी वाट बघत असेल. आतापर्यंत पैसे घेऊन देवळापाशी आली पण असेल. निघायला पाहिजे. गोपाळ काही न झालंय. देवा, मला माहित नाही मी हे बरोबर करते की चूक. हा, मम्मी पप्पांना याचा त्रास होणार आहे, त्यांची बदनामी होणार आहे, पण मी हे सगळं माझ्या प्रेमासाठी करते. मला माझं प्रेम मिळू दे, मला बाकी काहीच नको. माझा आणि गोपाळचा संसार नीट सुरळीत सुरू झाला की मी मम्मी पप्पांची माफी मागेन. मी त्यांना समजवेन, मी सगळं नीट करेन. पण तोपर्यंत हे सगळं नीट होऊ दे प्लीज देवा. माझ्या गोपाळला लवकर पाठव माझ्याकडे. गोपाळ ये ना लवकर. तू जर नाही ना आलास तर वाड्यात न घेऊन जाईन तुला मी. आता जे काही जगायचं मरायचं ते तुझ्या संगच. या लाईटला सुद्धा आत्ताच जायचं होतं.